चांगलाच आयोजन केलं होतं आणि खूप बरं वाटला. प्रथमच आम्ही भाग घेतला होता. खूप छान, बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज था. मैं श्रेयस भाई को दिल से थैंक यू बोलना चाहूँगा. वो हर साल ये समिट ऑर्गेनाइज करते हैं, लेकिन अभी इस बार मैराथन ये वॉकेथन जो था वो पहली बार था, लेकिन इट वॉज अमेजिंग, वेल मेंटेन. और जो भी उन्होंने ये किया था, तैयारी किया था, बहुत अच्छी तरीके मध्ये ही वॉकेथन झाली आहे. मी भरपूर मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. इव्हन टाटा सिटी बँकच्या ज्या मुंबईमध्ये होतात किंवा ठाणे शहरामध्ये होतात, पण मीरा भाईंदरमध्ये सर्वात पहिल्यांदा श्रेयस जोशी सरांनी हे ठेवलं आहे. त्यांचं मनापूर्वक अभिनंदन. आणि ऑर्गनायझर्सने आणि जे व्हॉलेंटियर होते त्यांनी पण व्यवस्थितपणे चोख पार केलं. प्रत्येक स्पॉटला त्यांनी पाणी आणि फास्टनर ठेवलं होतं, जेणेकरून जे धावणारे आहेत मॅरेथॉनर्स आहेत त्यांची एनर्जी इंटॅक्ट राहील. आणि कुडोज टू दी ऑर्गनायझेशन आणि म्हणजे हे दरवर्षी कंटिन्यू व्हावं आणि अजून मोठा बसतात. मीरा भाईंदरकरांना काय संदेश द्या? मीरा भाई सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने याला जॉईन करा. मीरा भाईंमध्ये ही आपण बोलूया नवीन चळवळ झालेली आहे. कोणतं काय एजंट तुझं वय काय? कसं वाटलं धावताना? मुलामध्ये एवढी एक्साइटमेंट होती की यांची आई आता गेली डोंबिवलीला, पण ह्या दोघींनी सांगितलं की आम्हाला आईवर जायचं आणि आम्हाला मॅरेथॉनला जायचं आहे. आणि सकाळी आज 5 वाजल्यापासून रात्री 3 वाजता 3-4 वेळ उठून विचारते आम्हाला कधी रन करायला जायचं आहे. त्यामुळे एक्साइटमेंट ही आमची मोठ्या माझी 2 मुली, त्यामुळे सगळ्यांची 4 दिवसापासून एक्साइटमेंट होती. आणि खरं अप्रतिम असं आमचा जे आपण केलेला श्रेय जोशीला खरंच क्रेडिट गोष्ट ही मी टाकलेलं नाही, पाऊल्या सगळ्या मीरा भाईंदरने टाकलेलं आहे. ठीक आहे, मी तर निमित्त मात्र आहे, पण आज तुम्ही बघू शकता की सकाळी 6 वाजल्यापासून लहान लहान मुलांपासून असं ज्येष्ठ नागरिक सगळे आलेले आहेत. तर यामध्ये कोणताही स्वार्थ किंवा कोणतं उद्दिष्ट नाही आहे. उद्दिष्ट हेच होतं की आपल्या सगळ्या आजूबाजूचे जे कॉम्प्लेक्स आहेत ते एकमेकांना भेटावे. आणि मी तर म्हणेन की हा पूर्ण श्रेय जे आहे ते सगळे जे मेंबर जमलेत, म्हणजे मला 0.1% वाटा असेल तर यांचा 99.9% वाटा असेल. त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा तर सुरुवात होती. 1 तारखेला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. मी पुन्हा एकदा जे स्पॉन्सर असतील म्हणजे अफाट स्पॉन्सर आहेत त्या सगळ्यांना, आणि त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आम्ही जे सगळे लोक जिथे आहेत लोक ही सगळे सामान्य लोक आहेत, आणि या सगळ्या सामान्य लोकांनी मिळून एवढा मोठा भव्य दिव्य इव्हेंट केला. तर त्यासाठी सगळ्यांचे स्पॉन्सरचे धन्यवाद, सगळ्या मेंबर्सचे धन्यवाद. आणि असेच आम्ही हे सगळे लोक एकत्र असतील तर पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने इव्हेंट करू. राहिली गोष्ट फिटनेसची, तर आपण बघतो की मीरा भाईंदरमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, बाकीच्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यासाठी कुठेतरी फिटनेसची आवश्यकता, जनजागृती गरजेची होती. आणि आज आम्हाला कळलं की आम्ही जनजागृती करायची गरज नाही आहे. आमच्यासोबत एवढे सगळे फिट आणि फिटनेसची लोकं आहेत. तर या सगळ्यांना घेऊन आम्ही मीरा भाईंदरमध्ये अजून चांगले उपक्रम राबवू. नक्कीच अशा प्रकारचे इव्हेंट हे फार मोस्ट ऑफ ती मुंबईमध्ये होतात. मीरा भाईंदरमध्ये फार कदाचित दिसत. मीरा भाईंदरकरांच्या ह्या कार्यक्रमाला रिस्पॉन्स कसा होता? मला वाटतं की मी बोलण्यापेक्षा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये जास्त दृश्य आले असतील तर ते जास्त नक्कीच. सर मला काय सांगा, ह्या सोसायट्या ज्या तुमच्यासोबत आहेत टोटल किती सोसायटीज वगैरे लोक होती आणि काय सांगा? आई थिंक सोसाइटी पॉइंट ऑफ व्यू 25 सोसाइटीज़ थे. अगर आप विंग को कंसीडर करेंगे तो ऑलमोस्ट 50 से 60 बिल्डिंग हो जाते हैं. ओवरऑल अगर आप रिस्पॉन्स देखेंगे तो क्रिकेट और वगैरह में तो काफ़ी 3 साल से थे ही, लेकिन इस बार जो वॉकेथॉन का हमको रिस्पॉन्स था, हम लोग को एक्चुअली लॉजिस्टिक रिस्ट्रिक्शन की वजह से लोगों को ना बोलना पड़ा. बट आई एम श्योर विद द टीम वी हैव, अगले साल हम और डबल जोर तैयारियों से आएंगे. एंड स्पेशल थैंक्स टू आई थिंक डिकैथलॉन, बिकॉज स्पोर्ट्स में इतना इन लोग जिस हिसाब से स्पॉन्सरशिप के बारे में हेल्प कर रहे हैं, MBR जैसी जो ग्रुप है उन लोग वॉलंटियरिंग सपोर्ट दे रहे हैं विदाउट एनी कमर्शियल मोटिव. तो आई थिंक ये एक जागरूकता के लिए बहुत ज़रूरी है. एंड वंस अगेन ऑल कुडोज टू श्रेयस एंड टीम. आई थिंक वी आर ऑलवेज देयर टू हेल्प हिम. अँड अगेन कॉंग्रॅच्युलेशन श्रेयस. थँक्यू. नक्कीच आपल्यासारखी मंडळीसोबत आहात म्हणून एवढे मोठे भव्य कार्यक्रम होऊ शकतात. काय सांगाल ह्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल? तुम्ही कार्यक्रमाबद्दल बोलाल तर मीरा भाईंदरमध्ये गेल्या 6 ते पूर्ण वर्षभरामध्ये झालेला उत्तम कुठला ऑर्गनाइज्ड वेमध्ये झालेला कोणता कार्यक्रम होता तर हा होता. आणि त्याबद्दल श्रेयस सरांचे खरोखर कौतुक की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्वांना एकत्र घेऊन ही गोष्ट केली. आणि त्याच्या व्यतिरिक्त गोष्ट राहिली की फिटनेसबद्दलची, तर आय थिंक डिकॅथलॉन हा प्रत्येक ठिकाणी जिथेही तुम्हाला गरज पडेल तिथे उभा आहेच. कारण शेअर्सने तर हे सुरुवात केली, पण याच्या पुढेही भव्य दिव्य असे कार्यक्रम करत ते शेअरच्या सोबत आलं. हो नक्की. जोपर्यंत खेल समिटचे पर्व चालू राहील तोपर्यंत डिकॅथलॉन त्यांच्यासोबत असेल काय हे जे आम्ही आश्वासन देतो. काय सांगतात मला विशेषतः याच्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसला. या कार्यक्रमाबद्दल काय सांगतात? मॅक्झिमम तुम्ही बघाल तर महिला जास्त आल्या आहेत, मुलं जास्त आहेत, सिनियर सिटीजन आले आहेत आणि मॅक्झिमम लोक याच्या इव्हेंटसाठी आले आहेत. वॉकेथॉनसाठी मॅरेथॉनसाठी आम्ही एंट्र्या थांबवल्या नाहीत तर कदाचित ते आणखी मोठा नंबर झाले असते. आमच्यासाठी फर्स्ट इयर होता. आता नेक्स्ट इयर बघू त्याचा साईज चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मॅम मला तुम्ही काय सांगाल या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आज
संडेला सगळ्यांना छान घरी राहायला आवडतं, पण आज त्याच डबल एन्थुझियाझमने आज सगळे इथे जमले आहेत आणि सगळ्या हिशोबाने मुलंही, आणि उद्या किती चालायचं आहे, कुठले शूज घालू, इतकी तयारी होती. आणि डेकॅथलॉनमध्ये सगळ्यांनी छान शॉपिंगही केली आहे. सो सगळ्यासाठी सगळे छान छान पार्टिसिपेशन केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. श्रेयस अँड एव्हरीबडी थँक्यू. मॅम काय बतांगे झुम्माचा जो कार्यक्रम होता, ह्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त सहभाग मला दिसलेला आहे, त्याबद्दल पण काय सांगाल? तुम्ही बोललात तसं मीरा भाईंदरमध्ये हा फर्स्ट टाइम झाला आहे. सो महिलांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, जरी त्यांच्यामध्ये काय म्हणतात ना कॅलिब्रिटी आहे, पण करायला मिळत नाही आहे. सो श्रेयसमुळे हा कुठेतरी म्हणजे महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि मुलांनाही एन्जॉय केलं. आणि झुंबा डेफिनेटली आता सगळेजण फिटनेसकडे जास्त फोकस आहेत, सो त्यामुळेच एनर्जी दाखवली. नक्कीच आपण अनेक राजकीय घडामोडीत आपण बघतच आलो. आज श्रेयसने हा वेगळा कार्यक्रम गेली 4 वर्षापासून करतो, नेहमी सोबत असतोच. काय वाटतं तुला? आतापर्यंत जसं आम्ही बघितलं आहे की असे मोठे मोठे जे कार्यक्रम आहेत, असे स्पोर्ट फेस्टिवल आहेत, हे नेमकं मंत्री संत्रीचे पोरं करतात. पण एक सामान्य घरातून बाहेर निघून एवढा मोठा कार्यक्रम राबवणं, अख्खं मीरा भाईंदर रोडवर उतरवून संडेच्या दिवशी सकाळी 6 वाजता कार्यक्रम म्हणजे राबवणं, हे करणं शक्य नाही आहे. आणि हे करणारा पोरगा श्रेयस जोशी हा एक सामान्य घरातून बिलॉंग करतो, म्हणून आम्ही त्याला मनापासून धन्यवाद बोलतो. असे भरपूर कार्यक्रम राबव आणि आम्ही पूर्ण टीम आम्ही नेहमी तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी उभा राहणार आणि सगळे कार्यक्रम सक्सेसफुल करून देणार. धन्यवाद. नक्कीच असे कार्यक्रम ऑर्गनाईज तर फार होतात, पण त्याचं सातत्य ठेवणं, 4 वर्ष कंटिन्युटी ठेवणं, श्रेयसने हे जबाबदारी स्वीकारली आणि श्रेयसची घराची जबाबदारी तुम्ही स्वतः स्वीकारली. कसं वाटतं आणि काय सांगाल? पहिली गोष्ट की श्रेयसनी हॅट्स ऑफ आहे त्याला, कारण की सगळं सांभाळून म्हणजे फॅमिली, बिझनेस हे सगळं. आणि पहिली गोष्ट की पूर्ण ही टीम म्हणजे ही एवढी एन्थुझियास्टिक आहे की फ्रॉम द डे 1 जेव्हा त्यांना कळलं की आपला वॉकेथॉन आहे या फिर आपलं 1 मेचा प्रोग्राम आहे, सो ते लोक डे नाईट काम करत आहेत. आणि असं कोणी हे नाही केलं की अरे आम्हाला नाही जमणार, आमचं ऑफिस आहे, हे आहे. एव्हरीबडी म्हणजे जेवढे पण मेंबर्स आहेत त्यांनी एक याच्या म्हणजे फक्त श्रेयस इज नॉट ओनली की हां त्यांनी केलं आहे, बट ही सगळी जेवढी टीम आहे त्या लोकांनी म्हणजे स्पॉन्सर्स पण बोलू आपण, सगळी लोक आणि जे टीम मेंबर आहेत ते तर बेस्ट आहेत. सो हॅट्स ऑफ आहे लोकांना. येस सर, थँक्यू. पाहायला गेलं तर खेळ समिती जवळ 4थं वर्ष, गेल्या 3 वर्ष तो उत्साह जोरात होता. यावर्षी तर अजून गेम ॲक्टिव्हिटीज वाढवलेल्या आहेत. आजचं बघितलं असेल मी, आज एवढी सर्व 25 बिल्डिंगमधले एकूण एक स्पर्धक इथे उतरले होते, मोठ्या संख्येने उतरले होते. आणि मला वाटतं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठ्या संख्येत त्याच्यात सहभागी असेल. त्याच्यानंतर आता 1 तारखेला जो इव्हेंट आहे आपला स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये, त्याच्यामुळे मोठ्या संख्येने त्यामध्ये सर्व सहभागी असेल. बघायला गेलं तर एक चेहरा पुढे जातो, त्यानंतर त्या पाठीमागे सपोर्ट देणारे इतर असतात. तसं श्रेयस आमचा सर्वात पुढे असतो आणि इतर ही आमची टीम आहे पूर्णतः, ही त्याला आम्ही प्रत्येक वेळी सपोर्ट देणार असते. याला बघायला गेलं तर ह्याला पाठीमागे बघायला गेलं तर एक आमचा हिंदू नववर्ष समितीचा हे आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही जे हिंदू नववर्ष समितीमध्ये जे कार्य चालू केलं, इतर जे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचं हे चालू केलं, त्यालाच जोडून हे आहे. जसं ह्याच्यामध्ये क्रीडा जे प्रकार व्हायला पाहिजे आपल्या हे प्रभागामध्ये, ते त्याने मोठ्या प्रमाणात चालू केले आणि हाच उत्साह परत राहील आणि दरवर्षी हा उत्साह परत वाढत राहील, हेच मला वाटते. धन्यवाद. दादा काय सांगाल, मीरा भाईंदरच्या आरोग्याची काळजी खेळ समिट घेता गेली 4 वर्ष, काय सांगाल? आरोग्याची काळजी म्हणाल तर आत्ताच्या जर पिढीला तुम्ही बघाल, ज्या हिशोबाने आता झोंबी ड्रग्स वगैरे आणि ज्या हिशोबाने आपण बघतो की लहान मुलं आणि यंग जनरेशन जी आहे, इनफॅक्ट माझी पण 2 मुलं आहेत आज 17-18 वर्षाची, तर मला तर टेन्शन येतं की मुलं नक्की काय करत आहेत. आणि मला वाटतं श्रेयसने हा इनिशिएटिव्ह घेतला आहे, खूप छान आहे, खरंच छान. आणि एवढ्या मोठ्या लेवलला मला वाटतं ह्याचं कुठेतरी मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेतर्फे, राज्यकर्त्यांतर्फे पण एक त्याचं नोटिंग घेतलं गेलं पाहिजे आणि अशा गोष्टी प्रमोट केल्या पाहिजेत, ज्याच्या हिशोबाने ज्याने यंग जनरेशनमध्ये, मुलांमध्ये बेसिकली आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल एक जागरूकता निर्माण होईल. आणि जर श्रेयसबद्दल म्हणाल तर ही एक क्वालिटी आहे त्याची. बघा, राजकारणाच्या जागी असतं, मी पण भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे, पण हे सगळं आम्ही ना आमचा राजकीय झेंडा बाजूला ठेवून सगळे पक्षाचे आणि सगळे माणसं ह्या एरियासाठी एकत्र येतात. मग आमचं हिंदू नववर्ष स्वागत समिती असेल किंवा आता खेळ समिट असेल. आणि हा बंधुभाव जो आज आपण बघतोय मीरा भाईंदरच्या राजकारणात पण एका अर्थी, तर हा बंधुभाव तिकडे टिकून राहिला पाहिजे. आणि मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी श्रेयस ही इज टेकिंग व्हेरी गुड इनिशिएटिव्ह की ह्या गोष्टी घडून येत आहेत आणि हा आजच्या संपूर्ण मीरा भाईंदरच्या आपल्या समाजकारणासाठी आरसा आहे.